नमस्ते लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेच्या पैशामुळे कायमची लोकांची पेन्शन बंद झाली आहे. संजय गांधी निराधार अनुदान हे बंद झालं आहे. हे का झालं आहे आता हे आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत. कारण याच विषयावरती आज आपण चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तरी ज्यांची कोणाची पेन्शन बंद झाली आहे किंवा पैसेच भेटत नाहीये अशा लोकांनी खास करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट आहे तीही जाणून घ्या. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हे पहा लाडक्या बहिणींनो, तुमच्या लक्षात आला असेल या व्हिडिओच्या नावावरून की नक्की अनुदान कोणाचं बंद झालंय. पेन्शन बंद झाली आहे. भरपूर लोकांची, महिलांची पेन्शन बंद झालेली आहे. कारण तुम्हाला माहित आहे की बऱ्याचशा महिलांनी शासनाचे पैसे भेटत आहेत म्हणून संजय गांधी निराधार मध्येही फॉर्म भरले आहेत आणि लाडकी बहीण योजनेमध्ये देखील फॉर्म भरलेले आहेत. तर डबल फायदे घेण्याच्या नादामध्ये त्यांनी नुकसान करून घेतलेलं आहे. काही जणींना आज सातारची घटना आहे की 8 जणींना भारी पडली लाडकी बहीण योजना. बघा, तोही मी पुढच्या वेळेस व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यांच्याबाबत काय घडलं हे सांगण्यासाठी. तर लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सरकारने लाखो रुपये खर्च केले, पण या पैशामुळे हजारो गरीब कुटुंबांना मिळणारे पेन्शन मात्र बंद झालेली आहे. कारण काही दिवसापूर्वी त्यांना 1,500 रुपये, काही दिवसापूर्वी 900 रुपये, काही दिवसापूर्वी खूप दिवसापूर्वी 600 रुपये अशी पेन्शन भेटत होती. पण ती आता सध्या बंद झालेली आहे. कारण संजय गांधी पेन्शन ही ज्यावर हजारो विधवा माता, अपंग नागरिक, अनाथ मुलं जगत आहेत त्यांची पेन्शन बंद झालेली आहे. आज कित्येक लोकांची पेन्शन बंद झालेली आहे. खूप लोक आहेत की ज्यांची पेन्शन, त्यांची टक्केवारी, आकडेवारी खूपच मोठी आहे. जालना, उस्मानाबाद, जळगाव मध्ये तर खूप प्रमाणात, आदिवासी भागामध्ये तर खूप प्रमाणात या लोकांची पेन्शन बंद झाली आहे. काय खरंच सरकारने या गरिबांचा हक्क हिरावून घेतला आहे का? सरकारने या लोकांची पेन्शन बंद केली आहे का? तर हे आपण जाणून घेणार आहोत. कारण सरकारने हा योग्य निर्णय घेतला आहे का याविषयी तुमचं काय म्हणणं आहे तर खाली कमेंट मध्ये सांगा. कारण की अन्याय झाला आहे का गरीब लोकांच्यावर, आपण याविषयी चर्चा करत आहोत. तर महिलांनो, ही प्रथम गोष्ट जाणून घ्या की तुम्ही संजय गांधी पेन्शन मध्ये लाभ घेत आहात का? घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतलेला आहे का? कोणी 9,000 अशी रक्कम घेतली आहे, कोणी 3,000. काही ना काही हप्ते तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत म्हणूनच तुमची पेन्शन बंद झालेली आहे. आता त्यावरती काय करावं लागेल हे देखील मी सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आज आपण हे सत्य उलगडून पाहणार आहोत की संजय गांधी निराधार योजना गरीब, निराधार, विधवा आणि अपंग, अनाथ यांना 600 ते 900 रुपये मिळत होती, पण आज ते 1,500 रुपये पेन्शन झालेली आहे. आज ते अनुदान वाढवलेलं आहे शासनाने. पण लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक जणांनी डबल फॉर्म भरले आहेत. 60 वर्षाच्या वरील ज्या महिला आहेत, ज्या विधवा लेडीज आहेत, त्यांनी तो फॉर्म पुन्हा पेन्शन घेत असताना देखील लाडकी बहीण योजनेमध्ये भरलेला आहे. त्यामुळे त्यांची पेन्शन बंद झाली आहे. पण लाडकी बहीण योजनेचे त्यांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा झालेत. काही ना काही हप्ते जमा झालेत. मग सरकारच्या ध्यानामध्ये आलं आहे की तुम्ही पेन्शन ही घेत होता आणि लाडक्या बहीण योजनेचे हप्तेही घेत होता, म्हणून शासनाने थोडीशी तुमची चौकशी करण्यासाठी हे सगळं स्थिर ठेवलेलं आहे. काही व्हेरिफिकेशन मध्ये सापडले डॉक्युमेंट म्हणून सध्या स्थिती तुमची अशी हप्ते भेटले नाहीत आणि बंद आहे स्थिती. तर याविषयी चौकशी केली असता बँकेत पैसे थांबलेत असं बँक अधिकारी सांगतात. लाडकी बहीण योजनेसाठी निधी मिळवला
शासन तरी निधी आपल्याकडे देत आहे, पण लाडकी बहिणी योजनेचा निधी आपल्या अकाउंटला जमा होत नाही. अर्थसंकल्पानुसार ज्या त्या कॅटेगरीतील लोकांच्यासाठी निधी शासन पाठवत असतं, पण तो आपल्यापर्यंत निधी पोहोचत नाही, कारण की आपल्या डॉक्युमेंटची पूर्तता आपण व्यवस्थित करत नाही आणि केली तर डॉक्युमेंट जास्त फायदा घेण्याच्या मागे लागतो, त्यामुळे मिळणारा फायदाही थांबतो. तर महिलांना जाणून घ्या, सरकारने जाहीर केलं आहे की प्रत्येक भगिनीला हे 1500 रुपये मिळणारच आहे पेन्शन, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे थांबले असतील, तुम्ही 60 वर्षाच्या आतील असाल आणि तुम्ही पेन्शन घेत असाल, तिकडेही काही प्रयत्न करून पेन्शन मिळवत असाल, तर अद्याप तुम्हाला एकच बँक सीडिंग तुमचं दाखवण्यात येत आहे. जास्त अकाउंट बँकेला ऑनलाईन दाखवत नाहीये, जेणेकरून आधारशी लिंक असलेले एकच बँक खातं जिथे तुम्ही अशा योजनेचा लाभ घेऊ शकता. तर महिलांनो, तुम्हाला विनंती करत आहे की जे लोक 60 वर्षाच्या वरील आहेत महिला लोक, त्यांनी या योजनांसाठी किंवा येणाऱ्या कोणत्या योजना असतील त्याच्यासाठी अर्ज करू नका. जर वृद्ध लोकांच्यासाठी कोणती योजना येत असेल तर त्यासाठी नक्की अर्ज करा, पण जे तुमचे आता पैसे थांबले ते मिळवण्याचा कसा प्रयत्न करायचा. कारण शिक्षण, आरोग्य व पेन्शन योजनेचा निधी कापून त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व विधवा, माता, निराधार मुलं यांच्या पेन्शनवर गदा आलेली आहे. कारण की पेन्शन ही जनतेची एक अशी कंडिशन आहे की वृद्ध महिला, गरीब आहे, ज्या त्यांचं जीवनमान खूपच हलाखीचं आहे, अशा महिलांनाच ते पैसे भेटत असतात. पण वृद्ध महिला आणि अपंग, गरीब घर असणारे अशा लोकांना हे पेन्शन भेटत असते. एक 70 वर्षाची आजी सांगत होत्या काल की त्यांना ही पेन्शन मिळणं बंद झाले तर घर खर्च त्यांचा चालवणं बंद झालेला आहे. त्या म्हणत आहेत की 1,500 रुपये शासन देत आहे, पण त्याने माझ्या घरातील किराणा भरला जातोय, असं त्या आजीचं म्हणणं आहे. पण आज त्या आजी अक्षरशः डोळ्यात पाणी घेऊन सांगत होत्या की माझे पैसे थांबले आहेत बँकेत, माझे पैसे येत नाहीत, औषधं कशी घ्यायची, बीपीची गोळी चालू आहे. तर ह्या गोष्टी अनेक अशा आहेत. तुमची अशी परिस्थिती असेल तर खाली कमेंट मध्ये सांगा. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पुन्हा एकदा, पेन्शनचे डॉक्युमेंट जे आहेत, पेन्शन थांबल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हयातीचा दाखला, बँक पासबुक, आधार कार्ड आणि तुमचा जन्मतारीख असलेले असं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हा त्याच्यावरती टाकून तहसील कार्यालयामध्ये जमा करा, जिथं पेन्शन विभाग आहे, जेणेकरून तुमचा अकाउंटला जे पेन्शन येणं थांबले ते चालू होईल. आणि बँकेमध्ये एक फॉर्म भेटत आहे, तो फॉर्म भरून द्या, म्हणजे तुमची पेन्शन चालू होईल आणि मग तुम्हाला हे 1500 रुपये भेटून जातील. सरकारकडून नवे कायदे येत आहेत, पण तुम्ही ते नवे कायदे जाणून घेण्याच्या आधीच काहीतरी भलतं करून ठेवू नका. पण जुनं अकाउंट तुम्ही एक खाता असेल तर दोन्ही, पण सरकार म्हणत आहे जुनं बंद करून नवं देणं हे शक्य नाहीये, कारण जुनी पेन्शन तुमची बंद करून नवं तुम्हाला पेन्शन मिळू शकत नाहीये किंवा नवीन लाभ मिळू शकत नाही. कारण यामध्ये काही राजकीय वाद आहेत. विरोधक म्हणत आहेत अजून पेन्शन वाढवली पाहिजे, विरोधक म्हणत आहेत की लाडक्या बहिणींना देखील 1500 रुपयेवरून 2100 रुपये, आणि संजय गांधी पेन्शन ज्यांची चालू आहे त्यांना देखील बच्चू कडू आमदारांनी 6000 रुपये मागणी केली आहे अशीच. पण शासनाने GR काढला आहे की तुम्हाला 2100 रुपये देण्याचं शासनाने ठरवलं आहे, पण ते केव्हापासून. पण त्यांचं मत आपण मिळवण्यासाठी काय करावं, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचूया, जेणेकरून निराधार लोकांना पेन्शन वाढवणं गरजेचं आहे, कारण त्यांचं घर चालत नाहीये. जसं कालच्या आजी बोलत होत्या की त्यांना औषध किराणा घेण्यासाठी देखील पैसे नाहीयेत. तर अशा लोकांच्यासाठी पेन्शन वाढवणं शासनाकडून आपलं एक हातभार ठरेल. मदत वाढवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओद्वारे आपण शासनाला विनंती करू इच्छितो अशा
अशा महिलांचं सशक्तीकरण करणं गरजेचं आहे, ज्यांना निराधार आहेत, ज्यांना कोणाचा आधार नाहीये, त्यांचं वास्तव बघा आणि गरीब ज्योती कल्याण विभागाअंतर्गत अपंग लोकांना, अनाथ मुलांना आणि त्यांचा काही उपजीविका नाहीये अशा लोकांच्यासाठी ही पेन्शन वाढवण्यात यावी. तर या व्हिडिओमधून आपण त्यांनाही विनंती करत आहोत. आणि ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत पेन्शनसाठी, संजय गांधी निराधार पेन्शनचे हप्ते थांबलेत, तर शासनाने त्यामध्येही देखील लक्ष घालावं आणि त्या महिलांचे हप्ते सुरळीत चालू करावे. जे पेंडिंग राहिलेत हप्ते तेही जमा करावे, असं आम्ही या व्हिडिओद्वारे महिलांच्या वतीने मी शासनांना एक विनंती करत आहे. तर जनतेच्या मागण्या काय आहेत आपण पाहूया, त्यावर देखील एक थोडीशी चर्चा करूया. जनतेचं म्हणणं आहे लाडकी बहीण योजना सुरू ठेवा, पण जुनी पेन्शन थांबवू नका. कारण लाडकी बहिणीचा हप्ता येण्यास जरा उशीर होत असतो, तोपर्यंत संजय गांधीचा देखील हप्ता थांबतो. या दोन्ही गोष्टी सातत्याने ह्या प्रत्येक महिन्यात होत आहे. तुम्ही ऑब्झर्वेशन करा. निराधार, विधवा, अपंग यांचा हक्क वेगळा द्या आणि त्यांना प्रथम हक्क द्या, मग नंतर लाडक्या बहिणींना दिला तरी चालेल. कारण की निराधार लोक हे प्रथम प्राधान्य शासनाने त्यांना द्यावं. प्रत्येकाला न्याय मिळावा म्हणून नवे नियम आपण पर्याय शोधत असतो, तसं शासन देखील पर्याय शोधत असतं. तर महिलांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि गरजेच्या लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि ज्यांना कोणाला पेन्शन मिळण्यास किंवा लाडकी बहीण योजनेत पैसे मिळण्यास प्रॉब्लेम येत आहे, कमेंट मध्ये सांगा. कारण सरकार कोणतेही असो, पण गरीब निराधार लोकांसाठी, खास महिलांच्यासाठी सरकार मदत करण्यास तत्पर आहे आणि सरकार महिलांना सशक्त करण्यासाठीच या सर्व योजना राबवत आहे. तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपण जी शासनाला विनंती केली आहे की आमच्या लाडक्या बहिणीमुळे नुकसान झालं असेल, आम्ही 2-2 फॉर्म भरले असतील, तर आम्ही आता एकाच योजनेसाठी मागणी करत आहोत, तर आम्हाला पुन्हा शासनाने पेन्शन आमचे सुरू करावी. हे वृद्ध लोकांच्यासाठी आपण एक विनंती शासनाकडे करत आहोत. तर तुमचं म्हणणं काय आहे यावरती कमेंट मध्ये सांगा. असे खूप प्रॉब्लेम आहेत महाराष्ट्रामध्ये. तब्बल 12 लाख लोकांचे असे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामध्ये तुमचं नाव आहे का? जुलैच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे का? किंवा जुलै ऑगस्ट पर्यंत तुम्हाला पेन्शन भेटली आहे का? भेटली असेल तर यस सांगा, भेटली नसेल तरीही सांगा. आणि लाडक्या बहिणीचा फॉर्म भरण्यामुळे पेन्शन भेटली नसेल तरीही सांगा. तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजना ही योजना चुकीची आहे का बरोबर आहे? तेही तुमचं म्हणणं सांगा. कारण ह्या 2 योजनेविषयी मी या व्हिडिओमध्ये चर्चा करत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केल्याने आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं खालून आपल्याला कमेंट मधून भेटून शकतील महिलांनो. चला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. उद्या खास व्हिडिओ होणार आहे, तर तोही बघण्यासाठी या चॅनलच्या जिथं हा व्हिडिओ पाहत आहे तिथं खाली सबस्क्राईब बटन आहे, ते दाबून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण उद्याची तुम्हाला खास बातमी मिळणार आहे. कारण सरकारने पुन्हा पेन्शन सुरू करायला हवी का? हवीच करायला. तुमचे विचार काय आहेत? माझं तर म्हणणं आहे यस. तुमचं काय म्हणणं आहे यावर सांगा. आणि हा व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासारख्या माता भगिनींच्या पर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचेल. चला तर उद्याच्या व्हिडिओला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.